हेलो फ्रेंड्स, केम छो मजामा। चलो आज ढोकळा बनावीस। नमस्कार फ्रेंड्स, कसं वाटलं माझं गुजराती? कसं आहे ना, वर्किंग वुमन्स आणि ब्रेकफास्ट बनवायला बराचसा वेळ लागतो सकाळी, म्हणून थोडंसं रेडीमेड पीठ MTRचं यूज करणार आहोत इथे ढोकळ्याचं। ढोकळा खाण्याची भरपूर इच्छा झाली, पण आता सर्व रेसिपी फॉलो करण्यासाठी तितकासा वेळ नव्हता, त्यामुळे ऑफिसच्या आधी ढोकळा बनवायचा। MTRचं मस्त छानपैकी असं रेडीमेड पीठ मिळतं, फक्त पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि चांगलं घोळवून घेतलं आणि हे मस्तपैकी हे 4 ते 5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल घालूनसुद्धा मस्त छान असं ढवळून घ्यायचं। बॅटरचं टेक्स्चर बघा, इतकं छान असं स्मूथ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत। बघा किती सुंदर छान असं टेक्स्चर आहे, वाव। हे असं तुमच्याकडे विस्कर असेल तर तुम्ही विस्करनेसुद्धा फेटू शकता आणि चमच्यानेसुद्धा असं तुम्ही मस्त मागे पुढे कट ऑफ करून हे करू शकता। आता इथे आपल्याला हे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे, म्हणून मी एक टीन घेतलं आहे, एक डब्बा घेतलेला आहे। त्या डब्याला पूर्ण ऑइलने ग्रेसिंग करून घ्यायचं, थोडं प्रॉपर करायचं, कारण ढोकळा व्यवस्थित सुटतो नंतर। कमी तेल जर का तुम्ही लावाल तर ढोकळा त्याला चिटकला जाईल। हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये पोर करून घ्यायचं सर्व बॅटर, त्याच्यामध्ये वरून पाणी घालायचं नाही। आता इथे बघा मी हा जुगाड केलेला आहे स्टीमरचा, मोठा टोप खाली ठेवलेला आहे, त्याच्यावर स्टँड ठेवून हा डब्बा ठेवलेला आहे। पाणी त्या पातेल्याला किंवा त्या डब्याला लागतं कामा नये। आणि त्यामध्ये दिलं असतं की 6 मिनटामध्ये बनतं, पण 6 मिनटं नाही आहे, कमीत कमी ह्याला 15 मिनटं लागतं। बघा असं छान काढून हे सुरी खुपसून बघितल्यावरती कळतं की इथला आपला ढोकळा शिजलेला आहे। तो छान गार करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती छान अशी मस्त फोडणी घालायची। फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, राई, जिरं, 2 मिरच्या उभ्या कापून घातलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही कढीपत्ता घाला। मी थोडा लेमन ग्रास घातला आहे, ह्याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी घालायचं आणि 2 चमचे साखर घालायची आणि छान असं ते उकळून घ्यायचं। उकळी आल्याच्यानंतर आपण बघा हा जो ढोकळा आहे हा बाहेर काढलेला आहे, ह्याच्यावरती हे पूर्णपणे सर्व घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये। ह्याच्यावरती पूर्ण असं बघा काय सुंदर दिसतंय ना ढोकळा, बघता क्षणी खावासा वाटतो आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि सर्व अपडेट्ससाठी नोटिफिकेशनच्या बटनवरती नक्कीच क्लिक करा। पुन्हा भेटूया छान रेसिपीसोबत। बाय।